हाय हॅलो नमस्कार. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड इव्हिनिंग गाईस. दिवसभरापासून गाईस ब्लॉग काय बनवला नाही, थोडा वेळ नाही भेटला होता, सो त्यामुळे गाईस ऑफिस वगैरे झालं आहे, ऑफिस लॉगआउट झालं आहे. चला आता जाऊया आपण घरी गाईस. आणि आजची तारीख आहे गाईस 1 जुलै. तो जुलै महिना चालू झाला आहे गाईस. सो पाऊस पण चालू आहे थोडा. पाऊस वाढायच्या अगोदर आपण लवकरात लवकर ऑफिस म्हणजे घराकडे निघूया. ऑफिस तर झालं आहे. घराकडेच निघत होतो पण पाऊस चालू झाला आहे गाईस. आता रेनकोट घातला आहे मी. सचिन पण घालतो आहे रेनकोट. सचिन भाई का डार्क ब्लू कलर का है रेनकोट. भाई पूरा ही पहन लिया तूने. पहन ले. घरी पोचलो आहे. आता कपड्याचं घडा करत आहे गाईस. काल मम्मीनं वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले होते, सुकवायला टाकले. त्यानंतर आज काढते. पाऊस पण आला होता काल, त्यामुळे सुकले नाही. आता सुकले. घडी करून ठेवून दिले गाईस कपडे. ते पप्पाचं शर्ट आहे ते. कपड्यांच्या घड्या झाल्या गाईस. पण रोहिणी ते आता आंघोळीला जात होती गाईस फ्रेश व्हायसाठी. पण काय झालं आहे गाईस, आमचं जे घरचं हीटर आहे ना गाईस, बघा हे आमचं घरचं हीटर आहे. चालू तर केलं ना गाईस, पाणी पण लावायचं. लावल्यानंतर ना गाईस गरम पाणी यायला पाहिजे. गरम पाणी येत नाही, थंडच पाणी येते. काही कळत नाही याचं काय करायचं. याच्यासाठी आता पप्पांना फोन करून सांगावं लागेल की पप्पा असं झालं आहे म्हणून. जो रिपेरिंगवाला आहे त्याला बोलवावं लागेल. पण आमचं जे जुनं आहे ते काढावं लागेल हीटर. रोहिणी ताई, जुनंवाला कुठे ठेवून आहे? काय बोलली? वर काय बॉक्स आहे, काय आहे काय त्याच्यात? हे बघा, भाजी पण निवडत आहे, वेब सिरीज पण बघत आहे. बॉक्स आहे की कुठला? मिक्सरच्या डब्यात राईस काढून घेऊ बरं आपण. मिक्सरच्या डब्यात आहे म्हणते. ओके मिक्सर. हे बघा, पहिले आम्ही हे वाला हीटर वापरायचो गाईस. आता ते नवीन वाला आहे, ते आमचं जुनं हीटर आहे. आता उद्या लागेलच आम्हाला ते हीटर काढून घेतलं आहे गाईस. आणि जेवणामध्ये ताईनं गरमागरम खिचडी बनवली आहे. घे मीठ. गरमागरम खिचडी. ये लैपटॉप इधर कर दे बाय और मैं यहाँ बैठूंगा. गरमागरम खिचडी आणि सोबत आहे चिप्स. आई होती तर आई घासूच नाही द्यायची काही भांडी. आता आहे तर घासून देतो भांडी. जून संपला, जुलै चालू झाला. मस्त वेब सिरीज होते गाईस. भांडे घासून घेतो गाईस. भांडे झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. आज तर ऑफिसमध्ये वेळ नव्हता, म्हणजे वेळ होता पण फोन अलाउड नव्हता मला. त्यामुळे आज पूर्ण ऑफिस म्हणजे फ्लोअरवर फक्त बसून होते आमची टीम. आज फर्स्ट डे होता ना जुलै मंथचा, तो डाटा यायचा होता. जोपर्यंत डाटा येत नाही तोपर्यंत काम चालू होत नाही. सो गाईस भांडे आवरून झाले आहे, प्रॉपर बरोबर ठेवले आहे गाईस भांडे इथं. आता इथं सुकून जाणार भांडे वगैरे आवरून झाले आहे. आता थोड्या वेळात झोपतो गाईस मी. आणि असं मला म्हणजे वेळ होता पण मी ब्लॉग काढला नाही गाईस ऑफिसपासून. सो त्याच्यासाठी सॉरी गाईस, लेट ब्लॉग चालू केला. आणि गाईस सध्या ब्लॉग तर चालू आहे पण काय टॉपिक नाही, काही नाही. कसे ब्लॉग चालू आहे मला पण कळत नाही गाईस. फक्त ब्लॉग काढत आहे मी. आता मम्मी पप्पा पण गेले आहे गाईस. मम्मी पप्पा होते 3-4 दिवस. खूप चांगलं वाटलं गाईस ते होते तर. खूप मजा आली.
त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला तर ब्लॉग पण बनले, पण जसे पाहिजे होते तसे ब्लॉग नाही बनले. सो त्याच्यासाठी सॉरी गाईस. नेक्स्ट टाईम येणार मग पप्पा, त्यावेळेस चांगले बनवणार गाईस मी. ह्यावेळेस म्हणजे कसं झालं आहे गाईस की ब्लॉग तर बनवायचं आहे, पण मला पण कळत नाही की का बरं नाही होत आहे, का बरं एवढं. कारण काय मीच थोडा डिस्टर्ब आहे गाईस. डिस्टर्ब म्हणजे तर मलाच कळत नाही की का बरं बरोबर बनत नाही आहे. पण हाय, प्रयत्न चालू आहे गाईस, बनवणार अजून ब्लॉग मी. सो आज वेळ नव्हता तरी पण मी ब्लॉग चालू केलं. म्हटलं नाही, गॅप नाही पडायला पाहिजे. आपण डेली ब्लॉग करतो गाईस, जे काम आपलं रोजचं आहे ते रोजचं काम तर व्हायलाच पाहिजे. सो तेच गाईस. सो आजचा ब्लॉग असा होता गाईस. सो सॉरी गाईस, ब्लॉग मी लेट चालू केला. सो आता हीटरचं थोडेसे हे झालं, प्रॉब्लेम झाला आहे गाईस. हीटरचं बघू आता. तो जुना हीटर काढला आहे आता उद्या आंघोळीसाठी, तर जुन्या हीटरना गरम करावं लागेल पाणी. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो गुड नाईट अँड बाय बाय.